रामोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक् शून्यासी वदवावे कृपा कटाक्षे करुणी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। या आधीच्या भागामध्ये आपण शांती मंत्र समजून घेतला। संपूर्ण अथर्व शीर्षाचं विवेचनही या भागात आपण जाणून घेऊया। जर अथर्व शीर्षाची आवर्तन करायची असतील तर ओम तन माम अवतु तद्वक्तारम अवतो अवतु माम अवतु वक्तारम असं म्हणण्याची प्रथा आहे। याचा अर्थ काय? तद म्हणजे ते परब्रह्म तत्व जे ओम आहे, ओंकार स्वरूपात आहे, त्या परब्रह्म तत्वाला म्हटलं आहे की त्वत माम अवतु, माझं ते रक्षण करू। तद वक्तारम अवतु, जो हे अथर्व शीर्ष सांगायला आमच्याकडे गुरुजी आले आहेत किंवा जे कोणी आले आहेत त्यांचं रक्षण करू। अवतु माम अवतु वक्तारम। आता प्रार्थना कधीही करताना ती आपण द्विवार करतो, 2 वेळा करतो, म्हणून इथे 2 वेळा प्रार्थना केली आहे। शेवटी ओम शांती 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 असं 3 वेळा शांती का? तर तिन्ही लोकांमध्ये शांती नांदू अशी प्रार्थना इथे केलेली आहे। ओम नमस्ते गणपतये, हे ओंकार रूप असलेल्या गणेशा तुला नमस्कार असो। व्यासांनी रचलेल्या 18 पुराणांपैकी पहिल्या म्हणजे ब्रह्मांड पुराणात निर्गुण गणेशाचं म्हणजेच बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वरूपी गणेशाचं वर्णन केलेलं आहे आणि ब्रह्मांड पुराणामध्ये प्रणवाचं म्हणजेच सगुण गणेशाचं वर्णन केलेलं आहे। आपण सगुणात आहोत, त्यामुळे आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं त्यावर आपला विश्वास बसतो, त्यावर आपण भरोसा ठेवतो। त्यामुळेच आपल्याला ओंकार स्वरूपातला गणपती अधिक आवडतो। म्हणूनच गणपती अथर्व शीर्षाची सुरुवात सुद्धा ओंकारानेच केली असावी। नमस्ते गणपतये, नमः ते गणपतये। नमः या वेळेला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा आहे, म्हणून ते ही युष्मत सर्वनामाची चतुर्थी विभक्ती आलेली आहे। तसंच गणपती या इकारांत नामाची चतुर्थी विभक्ती गणपतये अशी आलेली आहे। गणानां पतिः म्हणजे गणांचा नायक तो गणपती। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, प्रत्यक्षं तत्त्वम् एव त्वम् असि। निराकार निर्विकार अचल असं परब्रह्मतत्व तुझ्या या रूपाने चैतन्यमय झालेलं आहे। ते आम्ही प्रत्यक्ष प्रतिईक्ष म्हणजे आमच्या नजरेसमोर बघतो आहोत। त्या परब्रह्मतत्वापर्यंत पोहोचायचे 3 मार्ग सांगितले जातात: ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग। ज्ञानमार्ग तेच पत्करतात ज्यांची आधीच्या जन्माची तयारी असते, त्यांनाच ज्ञानमार्ग साधतो। नाहीतर दुसऱ्यांना प्रवचन देणं इतपतच तो मर्यादित राहतो। त्यामुळे साधत तर काहीच नाही, पण केलेलं साधन मात्र पाया जातं। तिथे अखंड सावधानता लागते, त्यामुळे तो आपला मार्ग नाही। योगमार्ग हा साधण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करावा लागतो। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हा मार्ग प्रापंचिकांना तसा अवघड आहे। मग राहिला भक्तिमार्ग। आपल्याला भक्तिमार्गच आहे। भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम। आपल्यासारख्या प्रापंचिकांना निस्वार्थ प्रेमाची थोडी तरी सवय असतेच। आपण जे स्तोत्र म्हणतो ती एक नामसाधनाच आहे। स्तोत्र म्हणजे वेगवेगळ्या विशेषणांनी केलेली त्याची स्तुतीच नाही का? शिवाय
प्रत्येक स्तोत्राला एक छंद आहे, नाद आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये गेयता आहे. पण नुसतं नामस्मरण करा म्हटलं तर त्याचा आपल्याला कंटाळा येतो. नामावर विश्वास बसणं आणि त्याची गोडी लागणं हे खरं तर महत्भाग्याचं लक्षण आहे. तर नाम घेतलं काय आणि स्तोत्र म्हटली काय, त्याचं अनुसंधान टिकणं हे महत्त्वाचं. रामरक्षेच्या वेळी श्री महाराजांचं जे वचन मी सांगितलं तेच आज पुन्हा सांगते. नामात योगाची सर्व अंग येतात. अट एवढीच आहे की ते निस्वार्थ निर्हेतुक असावं, म्हणजे ते आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतं. पुढच्या ओळीकडे जाऊया. त्वमेव केवलं कर्तासि. इथे केवलम असा शब्द आलेला आहे. तूच आहेस, तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. तूच या विश्वाचा निर्माता आहेस. जे काही घडतं आहे ते तुझ्याच इच्छेने घडतंय. हे वारंवार म्हटलंय, त्यामुळे भावना घट्ट होते. अशी दृढ भावना झाली की करते पण त्या गणरायाला देण्याची आपल्याला सवय लागते. नाहीतर मी केलं, मी होतो म्हणून झालं, मी होते म्हणून टिकले, अशी वाक्य आपण नेहमीच घोकत असतो. एखाद्या सद्गुरूंच्या आपण असलो तर मी करतो किंवा मी करते तेच साधन श्रेष्ठ हा अभिमान बळावतो. पण करते पण त्याच्याकडे दिलं की आपला अभिमान हळूहळू कमी होत जाईल. जसजशी आपली निष्ठा वाढेल तसतसा अभिमान संपूर्ण नष्ट होईल. हे त्वमेव केवलं कर्तासि यामुळे साधेल. त्वमेव केवलं धर्तासि. तूच या विश्वाला धारण करणारा, हे विश्व चालवणारा, या विश्वाचा तोल सांभाळणारा, या विश्वाचं पालन पोषण करणारा आहेस. खरंच आपल्या हातात काय आहे? आपण कोणाच्या घरात जन्माला यायचं, कुठल्या गावात, शहरात, देशात जन्माला यायचं हे आपण ठरवू शकत नाही. तसं कुठल्या परिस्थितीत जन्माला यायचं हेही आपल्या हाती नाही. पराधीना हे जगती पुत्र मानवाचा, गदिमांनी किती सोप्या शब्दात सांगितलंय. हे माहिती असूनही आपला अभिमान इतका खोल गेलेला असतो की आपण करत असलेल्या साधनांचाच आपल्याला अभिमान होतो. आपलं कसं होतं असं बघा. आपण एखाद्या सत्पुरुषाचा अनुग्रह घेतला की त्यांनी दिलेलं साधन आपण करतो. त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या मनावर इतका पडतो की हे चांगले विचार आपण जो भेटेल त्याला सांगत सुटतो. हे विचारांचं धन उधळण्यात आपण इतके तरबेज होतो की आपल्याला हे विचारधन देण्यामागे त्या सत्पुरुषाचा काय हेतू आहे हेच विसरायला होतं. मग जो येईल त्याला चांगल्या विचारांनी प्रभावित करणं एवढंच यातून साध्य होतं. म्हणून त्वमेव केवलं धर्तासि ही भावना दृढ झाली की भक्ताला यातून पुढे जाता येईल आणि आपली मर्यादा कळेल. त्वमेव केवलं हर्तासि. वेळ आली की संहार करणाराही तूच आहेस. एवढं जरी नीट समजून घेतलं ना तरी आयुष्यातल्या अर्ध्याधिक विवंचना सहज नष्ट होते. बाबा बेलसरे भटजी बापूंचं उदाहरण देतात. हे भटजी बापू म्हणजे विद्वान, सच्शील, नामस्मरण करणारे पंढरपूरचे सत्पुरुष. या भटजी बापूंची सगळी मुलं या ना त्या कारणाने गेली. त्यांचा एकच मुलगा 40 वर्षापर्यंत जगला. तोही प्लेगने गेला. ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी द्वादशी होती. त्यांच्याकडे एकादशीचं पारणं असायचं. मुलगा गेल्याची बातमी त्यांना कळली तेव्हा जेवणावळ चालू होती. ज्यांनी मुलगा गेल्याचं सांगितलं त्याला ते एवढंच म्हणाले, असू दे, आणि स्वतः थोडे बाजूला झाले. त्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत पानांवर पानं उठत होती. कोणाला कानोकान खबर नाही. सगळं आटोपल्यावर ते आपल्या मुलाच्या खोलीत गेले. नंतर त्याच्यावर सगळे संस्कार झाले. याबद्दल बाबा बेलसरेंनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते एवढंच म्हणाले, सोबत चांगली होती.
हे आहे त्वमेव केवलम हर्तासी. आपण स्वतःला उगीच महान, श्रेष्ठ, आत्मज्ञानी वगैरे समजण्याच्या भानगडीत पडतो. तो आपला डाव कधी उधळून लावेल हे सांगता येत नाही. तेव्हा बोलताना आपण बेतानच बोलू, बेतानच वागू. खरं तर परमार्थात अभिनयाला कुठेच जागा नाही. पुढे तेच अजून निश्चयपूर्वक सांगितलं आहे. आपल्या शुद्ध मराठीत बोलायचं तर इन्सिस्ट केलं आहे, त्यावर भर दिला आहे. त्वमेव केवलम खलु इदम ब्रह्मासी. आता केवलम सोबत खलु हे पण अव्यय वापरलेलं आहे. खलु म्हणजे खरोखर, निर्गुण, निराकार, सर्वव्यापी जे परब्रह्म आहे, खरोखर ते केवळ तू आणि तूच आहेस. त्वमेव साक्षात आत्मासी नित्यम. जो नित्य अविनाशी आहे असा आत्मा साक्षात तूच आहेस. आत्मा हा स्वानंद घन आहे. गीतेत 10व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानां अंत एव च. हे गुडाकेश, सर्व भूतांमध्ये आत्मरूपाने मीच आहे. सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. गुडाकेश याचा अर्थ गुडाका म्हणजे निद्रा, गुडाकेश म्हणजे निद्रेचा स्वामी. हा योग निद्रेचा एक प्रकार आहे. थोडक्यात ज्याला निद्रा वश आहे असा, ज्याच्या हातात किती वेळ झोपायचं याचा कंट्रोल आहे असा. पुढं म्हणतात की ऋतम वच्मी सत्यम वच्मी. ऋतम म्हणजे खरं, जे की प्रासंगिक असतं, काळाच्या अधीन असतं. सत्यम म्हणजे जे त्रिकाला बाधित असतं, नित्य असतं. मी खरं सांगतोय, अगदी सत्य सांगतोय. काय तर तूच करता आहेस, धरता आहेस, हरता आहेस, साक्षात परब्रह्म आहेस. तूच आत्मा आहेस. आवळा देऊन कोळहा काढायची सामान्य माणसाची रीत या ऋषीमुनींना चांगलीच अवगत असली पाहिजे. म्हणून त्यांनी अशी स्तोत्र रचली की निदान फळाच्या आशेने तरी हा प्रापंचिक त्या परब्रह्म तत्वाचं चिंतन करेल. काय मागितलं आहे? पहिल्यांदा माझं रक्षण कर. माझं रक्षण केलं तरच बाकीच्यांचं रक्षण होईल ना. माझ्याशिवाय प्रपंच कसा होईल? आपल्या प्रत्येकाचीच अशी भाबडी समजत असते, नाही का? अवत्वम माम अववक्तारम. तू हे स्तोत्र म्हणेल म्हणजे तुझं गुणवर्णन करेल, त्या वक्त्याचं रक्षण कर. थोडक्यात तुझी स्तुती करून परब्रह्म तत्व असलेल्या तुला जाणणाऱ्या भक्ताचं तू रक्षण कर. अवश्रोतारम. हे परब्रह्म तत्व ऐकणाऱ्या या श्रोत्याचं रक्षण कर. अवदातारम. हे ब्रह्मज्ञान दुसऱ्याला देणाऱ्या दात्याचं तू रक्षण कर. अवधातारम. धा म्हणजे धारण करणे किंवा धरून ठेवणे, दृढ करणे. हे ज्ञान हृदयात घट्टपणे धरून ठेवणाऱ्याचं तू रक्षण कर. अव अनुचानम. वेदांमध्ये पारंगत असलेल्या विद्वानाचं तू रक्षण कर. अवशिष्यम. तसंच त्यांच्यापासून विद्या घेणाऱ्या शिष्याचं तू रक्षण कर. अवपश्चातात. मागच्या बाजूने म्हणजे पश्चिमेकडून रक्षण कर. पुरस्तात म्हणजे समोरच्या बाजूने म्हणजेच पूर्वेकडून रक्षण कर. अवउत्तरातात. उत्तरेकडून रक्षण कर. अवदक्षिणातात. दक्षिणेकडून रक्षण कर. अवच ऊर्ध्वातात. ऊर्ध्व म्हणजे वरून. माझं वरच्या म्हणजे अंतरिक्षातल्या घडामोडींकडून रक्षण कर. अवाधारातात. अधः म्हणजे खालून, पाताळातल्या घडामोडींपासून माझं रक्षण कर. सर्वतो माम पाही पाही समंतात. सर्व तोपरी, सर्व बाजूंनी तू माझं रक्षण कर. समंतात म्हणजे सर्व बाजूंनी आणि पाही म्हणजे रक्षण कर. इथे दिशांचा क्रम बघितल्यावर एक गोष्ट लक्षात आली असेल की पहिल्या 2 दिशांची प्रत्यक्ष नावं न घेता पुढून मागून असे शब्द आलेले आहेत. तर हे संकेतार्थाने वापरलेले आहेत. पूर्व ही देवांची दिशा, त्यामुळे आपण देवासमोर बसताना
पूर्व पश्चिम बसतो, त्यामुळे हा संकेत समजणाऱ्याला बरोबर समजतो. शिवाय दिशांचा क्रम जर बघितला तर पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा न घेता पश्चिम दिशा आधी घेतलेली आहे. विचार केला तर असं लक्षात येईल की भारतावर सर्वात पहिलं आक्रमण पश्चिमेकडून झालं, त्यानंतर अंमली पदार्थांच्या रूपात पूर्वेकडून झालं. याच अंमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी नकळतपणे व्यसनाधीन झाली. उपासना मार्गाने, भक्ती मार्गाने जाणारा तरुण वर्ग यातून वाचला. उत्तरेला काश्मीरी पंडित बेघर झाले, दक्षिणेला प्रेम या गोंडस शब्दाआड धर्मांतर झाली. आज आपण अंतर्गत शत्रूंचा अनुभव घेत आहोत, म्हणून सर्व तो माम पाही पाही समंतात असं शेवटी अनन्यतेने त्याला हाक मारायची. पूर्वसुरींना याची निश्चित कल्पना असावी. त्यांनी आपल्याला सावध केलं खरं, पण आपण काळाच्या ओघात निरर्थक असलेल्या कर्मकांडातच धन्यता मानत होतो. एक गोष्ट आपल्या लक्षात आलीच असेल की इथे न म्हणजे आमचं हे न वापरता माम म्हणजे माझं असं वापरलेलं आहे. याचा अर्थ काय की माझं रक्षण मलाच करायचं आहे. त्यासाठी मला अथर्व शीर्ष म्हणजे शांत चित्त व्हायचं आहे, ज्या योगे कुठलाही निर्णय घाईत घेतला जाणार नाही. आपल्या आजूबाजूला आपण कित्येक फसवल्या गेलेल्या व्यक्ती पाहत असतो. यासाठी आपल्याला सावध व्हावं लागेल आणि त्यासाठी अथर्व शीर्षासारख्या स्तोत्राचा आधार घ्यावा लागेल. आपलं कुटुंब, आपलं राज्य, आपला देश, आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपल्या घरात उपासनेचं वळण असू द्या. त्वं वाङ्मयः म्हणजे तू वाक्मय म्हणजे वाणीमय आहेस, वाणीने युक्त आहेस. वैदिक काळात व्याकरण कुठे होतं? तसंच त्या काळी लेखनकलासुद्धा अस्तित्वात नव्हती. आपल्या योग सामर्थ्यांनी ऋषीमुनींना जे नजरेसमोर दिसायचं, म्हणजे आता जसं तुम्हाला स्क्रीनवर बघता येत आहे तसं, ते दिसलेलं ऋषीमुनींनी आपल्या विद्यार्थ्यांना जसंच्या तसं सांगायचं आणि विद्यार्थी ते पाठ करायचे. असं सगळं ज्ञान हे मौखिक होतं, म्हणून ते वाङ्मय. व्यासांनी श्री गणेशाला महाभारत सांगितलं आणि त्यांनी ते लिहून घेतलं. याचाच अर्थ असा की 64 कलांचा धनी असलेला श्री गणेश लेखन कलेचा जनक आहे. गणपतीला वंदन करताना माऊली म्हणते, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु. पुढे म्हणतात, हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. माऊलींनी श्री गणेशाला शब्दब्रह्म स्वरूपात नटवलं आहे, कारण तो चिन्मय आहे. चिन्मय म्हणजे चित्तमय, चित्त म्हणजे चित्त. आता त्याला म्हटलंय त्वं चिन्मयः, त्वं आनंदमयः, त्वं ब्रह्ममयः. तू आनंदमय आहेस, तू ब्रह्ममय आहेस, म्हणजे आत्मस्वरूपाने स्फुरणारा स्वयंप्रकाश जसा चैतन्यमय असतो तसा आहेस. त्वं सच्चिदानंदा अद्वितीयोसी. तू अद्वितीय असा सच्चित आनंद आहेस. सच्चित आनंद हे आत्म्याचं खरं स्वरूप आहे. हे कळण्यासाठी आनंदमय अशा गणेशाच्या सदैव चिंतनात राहावं. आनंदामुळे तमोगुण नाहीसा व्हायला मदत होईल. मग चित्तवृत्ती प्रसन्न होईल, त्यामुळे रजोगुणावर नियंत्रण येईल. मग आपल्यात असलेल्या पण तमो आणि रजोगुण यांच्या प्रभावामुळे निस्तेज झालेला जो सत्वगुण आहे तो बाहेर येईल. मन पवित्र, शुद्ध, शांत व्हायला मदत होईल. तेव्हा या सच्चित आनंदाची प्राप्ती होईल. जसजशी गणपतीची उपासना वाढेल तसतसं आपल्या लक्षात येईल की गणेश हा केवळ ब्रह्ममय नाही, तर तो प्रत्यक्ष ब्रह्म आहे. माणसासकट सर्व विश्वाला अंतर्यामीपणाने व्यापून पुन्हा शिल्लक उरणाऱ्या त्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म हे अक्षय, अविनाशी, चिरंतन सत्य आहे. ते सृष्टीच्या आधी होतं, आताही आहे आणि सर्व सृष्टीचा
नाश झाला तरीसुद्धा ते राहणार आहे. खरं तर ब्रह्माची व्याख्या कितीही केली तरी ती संपणारी नाही. उपनिषदांनी नेती नेती असं जे म्हटलं आहे ते म्हणजे न इति, हे नाही ते नाही, असं नाही तसं नाही वगैरे. जसा तो ब्रह्ममय आहे तसा तो ज्ञानमय आहे, विज्ञानमय आहे. आपल्याला माहितीच आहे की गणपती 64 कलांचा धनी आहे, बुद्धीची देवता आहे. विज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. समर्थ दासबोधात सांगतात ना, ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण, या नाव आत्मज्ञान. समर्थांनी पहिले ज्ञान म्हणजे काय ते सांगितलं, मग आत्मज्ञान म्हणजे काय ते सांगितलं. स्वतःला जाणणं, स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे आत्मज्ञान. आपल्या मनुष्य देहाचं प्रयोजन काय, आपला जन्म कशासाठी झाला आहे याचं भान म्हणजे आत्मज्ञान. हे खरं तर समर्थांनी आपल्यासाठी सांगितलेलं आहे. तो गणेश मुळातच ज्ञानमय आहे, तसा तो विज्ञानमय आहे. प्रगत विज्ञानाने माणसाचं जीवन सुखकर झालं यात शंकाच नाही, पण खलप्रवृत्ती वाढली हेही तितकंच खरं आहे. ते जाऊ द्या. ही जी सगळी साधनं आज आपण आपल्या हाती आहेत, ही निर्माण करण्यासाठी लागणारी जी बुद्धीची स्थिरता आहे ती देणारी एक शक्ती आहे, हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल. हीच ती दैवी शक्ती. बुद्धिदाता गणपती हा विज्ञानमय आहे. त्याच्या उपासनेने आम्हाला असं विशिष्ट ज्ञान प्राप्त होतं की ज्या ज्ञानामुळे खलबुद्धी नष्ट होते. आत्मज्ञानाविषयी आपण आणखीन थोडं जाणून घेऊया. छांदोग्य उपनिषदामध्ये नारद मुनी आणि सनत कुमारांचा संवाद आहे. एकदा नारद मुनी सनत कुमारांकडे गेले आणि त्यांनी मला ज्ञान सांगा म्हणून विनंती केली. ते त्याला म्हणाले की तू पहिले मला सांग, तुला काय माहिती आहे, तुला किती ज्ञान आहे, तर मी पुढचं सांगतो. त्यावर नारद मुनी म्हणाले की मला 4 वेद, अनेक शास्त्र, अनेक विद्या, हे सगळं मी शिकलेलो आहे, पण मला त्याचा फक्त शब्दार्थ माहिती आहे, मला आत्मज्ञान झालेलं नाही आहे. तर कृपा करून ते आपण मला द्यावं. आपण मला अशी विद्या द्यावी की ज्यामुळे शोक होणार नाही. ते म्हणाले की मी असं ऐकलं आहे की आत्मज्ञानी पुरुष शोकाच्या पलीकडे गेलेला असतो. माझं मन शोकाकुल आहे, याकरता मला शोकाच्या पलीकडे न्या. त्यावर सनतकुमार त्याला म्हणाले की तुला जे ज्ञान झालं आहे ते केवळ शाब्दिक आहे. शास्त्रांचं आणि विद्यांचं ज्ञान जे असतं ते शाब्दिक असतं. शब्दाची ब्रह्मबुद्धीने उपासना कर. शब्दापेक्षा वाणी श्रेष्ठ आहे. आणि वाणी हेच म्हणजे चांगलं वाईट, प्रिय अप्रिय, धर्म अधर्म, सत्य असत्य याचं ज्ञान करून देते. वाणीपेक्षा मन श्रेष्ठ आहे, कारण वाणीला मनच प्रेरणा देतं. मनापेक्षा संकल्प श्रेष्ठ आहे, कारण संकल्पाने मनुष्य कर्म करतो. संकल्पाने पंचमहाभूत कार्य करतात. संकल्पापेक्षा चित्त श्रेष्ठ आहे, कारण चित्तामध्ये मनाच्या सर्व शक्ती गोळा होतात. चित्ताहून ध्यान श्रेष्ठ आहे, कारण ध्यान करणारी माणसं महत्त्व पावतात, ऐश्वर्य भोगतात. ध्यानरहित माणसं क्षुद्र असतात. ध्यानाहून विज्ञान श्रेष्ठ आहे आणि विज्ञानाहून बल श्रेष्ठ आहे, कारण बलाच्या सहाय्याने मनुष्य गुरुसेवा करतो. गुरुची कृपा झाल्यावर द्रष्टा बनतो. बलाहून अन्न श्रेष्ठ आहे, अन्नाहून उदक श्रेष्ठ आहे, उदक म्हणजे पाणी. पाण्याहून तेज श्रेष्ठ आहे, तेजाहून आकाश श्रेष्ठ आहे, आकाशाहून स्मरण श्रेष्ठ आहे, स्मरणाहून आशा श्रेष्ठ आहे आणि आशेहून प्राण श्रेष्ठ आहे. इतकं सांगून सनतकुमार थांबले आणि नारद गप्प बसले. तेव्हा सनतकुमार म्हणाले की खरं परमात्म स्वरूप त्याच्याही पलीकडे आहे. गीतेमध्ये 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण हेच सांगतायत ना, श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्यागः त्यागात शांतिरनंतरम. यातून
आपल्याला काय घेता येईल हे बाबा बेलसरेंच्या शब्दातून जाणून घेऊया. पायरीने साधकाला शुद्ध परमेश्वर स्वरूपापर्यंत न्यायचं आहे. नुसत्या शब्दज्ञानापेक्षा अंतर्मुख होऊन ध्यान लावलं तर ते केव्हाही श्रेष्ठ आहे. परंतु ध्यानाचा विषय आत्म्या वाचून असता कामा नये. मध्येच पंचमहाभूतांचं वर्णन करून पृथ्वी, आप, तेज आणि आकाश असा श्रेष्ठत्वाचा क्रम सांगितलेला आहे. शेवटी स्मृती आणि आशा याचं वर्णन करून प्राण म्हणजे सर्वश्रेष्ठ जीवनतत्व आहे असं सांगितलेलं आहे. जीवनाची उपासना ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे, यात काहीच शंका नाही. पण जीवनाबद्दलचा दृष्टिकोन जितका व्यापक आणि खोल बनतो तितका साधक आत्मस्वरूपाच्या जवळ जातो. म्हणून साधकाने सर्व बाजूंनी जीवनाची उपासना करावी. जसजशी आपली ही उपासना वाढत जाईल तसतसं आपल्या लक्षात येईल की सर्वं जगदं तत्तो जायते तत्वतिष्ठती आणि त्वयलयमेष्यती परत त्वयी प्रत्येती. ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला नीट समजतील की हे जग हे तुझ्यापासूनच निर्माण झालं आहे, तुझ्याच ठिकाणी विराजमान आहे आणि तुझ्याच ठिकाणी ते परत लय पावणार आहे. या विश्वाच्या विनाशानंतर त्याची पुनर्निर्मिती करणाराही तूच आहेस. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूत ही तूच आहेस आणि परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी या वाणीही तूच आहेस. अहमादिश्च मध्यमच भूतानामंतमेवच. गीतेमध्ये श्रीकृष्णाने पण हेच सांगितलं आहे की या जगाचा आदी, मध्य आणि अंत मीच आहे. त्यानंतर त्यांनी विश्वरूप दाखवलं आणि पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूतं कशी त्याच्यामध्ये सामावलेली आहे हे आपल्याला 11व्या अध्यायामध्ये कळतं गीतेतल्या. आपलं हे भौतिक शरीर पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. याआधी आपण बघितलं की सनत कुमारांनी या पंचमहाभूतांचा क्रम याच पद्धतीने लावलेला आहे. पंचमहाभूत आणि पंचकोश याचा काय संबंध आहे हे नीट समजून घेऊया. पंचकोशांची संकल्पना समजून घेण्यासाठी सूक्ष्म महाभूत ही संकल्पना आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल. वेदांतसार या ग्रंथानुसार आत्मा हा चैतन्यमय आहे. त्या चैतन्यापासून प्रथम आकाश उत्पन्न होतं, नंतर आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी अशा क्रमाने ह्या सूक्ष्म पंचमहाभूतांच्या ठिकाणी सत्व, रज, तम हे गुण असतात आणि ह्यांच्यापासून सूक्ष्म शरीर आणि स्थूल पंचमहाभूत निर्माण होतात. प्रत्येक जीवाचं शरीर हे 5 कोशांनी युक्त असतं. या 5 कोशांवर आधारित शिक्षण पद्धती असेल तर एक सुजाण पिढी निर्माण होईल यात शंकाच नाही. यातला पहिला कोश आहे अन्नमय कोश. अन्नमय कोश हा अन्न, पाणी आणि वायू याने तयार होतो. म्हणून ताजं अन्न, शुद्ध पाणी आणि शुद्ध वायू अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती असेल की रामरक्षा म्हणून मंतरलेल्या पाण्यामध्ये एक वेगळंच माधुर्य असतं. ते पाणी मंत्रासारखं आपण उपयोगात आणतो. तसंच अन्न शिजवताना जर गृहिणीच्या मनामध्ये जर सात्विक विचार असतील, जर ती सतत नामस्मरण करत असेल किंवा काही स्तोत्र म्हणत असेल तर त्याचा परिणाम अन्नावर होतो. कसा ते मी एका उदाहरणानेच सांगते. मी ज्यांच्याकडे रुद्राध्याय शिकायचे ते भागवत काका, त्यांचं वय होतं त्यावेळी 75 वर्षाचं. त्यांना मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे जेवायला याल का म्हणून विचारलं. तेव्हा ते म्हणाले की मी सहसा कुठे जात नाही, पण तुझ्या घरी मात्र मी नक्की येईन. त्यांचं पथ्य पाणी वगैरे ते मी सगळं विचारून घेतलं आणि ठरल्याप्रमाणे ते गुरुपौर्णिमेला माझ्याकडे आले. आग्रह न करताच मी त्यांना वाढलं. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा ते अतिशय प्रसन्न होते. प्रसन्नपणे मला म्हणाले, खरं सांगू का, मी काल तुझ्याकडे अर्धी पोळी जास्त जेवलो, मला मुळीच त्रास झाला नाही. घरी नामस्मरणात स्वयंपाक होतो त्याचा हा परिणाम असावा. आपण बघतो ना, गोंदवल्याला काय किंवा शेगावला काय, आपण जो प्रसाद ग्रहण करतो त्याला एक वेगळीच चव असते. असा प्रसाद आपल्या घरीही रोज व्हावा. स्वयंपाक करताना जर सतत भगवंताच्या अनुसंधानात असू आपण
आणि जेवताना जर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून जेवायला बसू तर खरोखर बुद्धी शुद्ध होण्यासाठी याची खूप मदत होते. त्यामुळे घरात शांतता राहील, मुलांचं मन अभ्यासात चांगलं लागेल, त्यांना अभ्यासात गती येईल. पण ह्या सगळ्यामध्ये सातत्य मात्र हवं. आता प्राणमय कोश बघूया. प्राणमय कोश हा अन्नमय कोशापेक्षा सूक्ष्म असतो. प्राण, अपान, व्यान, उदान, समान या 5 वायूंनी प्राणमय कोश बनतो. या वायूंचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे. ध्यान, प्राणायाम, स्तोत्र पठणामुळे या वायूंना संतुलित ठेवण्यास मदत होते. आता मनोमय कोश पाहूया. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे 5 आपले ज्ञानेंद्रिय आहेत. हे 5 ज्ञानेंद्रिय आणि मन मिळून मनोमय कोश तयार होतो. विज्ञानमय कोश हा मनोमय कोशातून बनतो. विज्ञानमय कोशामध्ये बुद्धीची ग्रहणशक्ती, धारणाशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्ती, परीक्षण शक्ती, तर्क आणि अनुमान करण्याची शक्ती, तसंच संश्लेषण आणि विश्लेषण शक्ती यांचा विकास होतो. थोडक्यात काय तर अध्यात्म हा बाहेरून आत जाण्याचा, स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा विषय आहे. गीतेचा 7वा अध्याय, ज्याचं नावच ज्ञानविज्ञान योग आहे, त्यात भगवंत अर्जुनाला म्हणतात की जे ज्ञान मी तुला विज्ञानासहित सांगतोय ते जाणल्यावर आणखी काही सांगण्यासारखं उरतच नाही. असं म्हणून श्रीकृष्णांनी पुढे 18 अध्यायापर्यंत ज्ञानामृत दिलं. हे आपलं भाग्यच नाही का? या विशिष्ट ज्ञानामुळे तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी याची अनुभूती येते आणि मनुष्याला अत्युच्च आनंदाची प्राप्ती होते. हा आनंदमय कोश, ही आनंद प्राप्ती हे मनुष्याचं अंतिम ध्येय आहे. या पंचमहाभूतांचा स्वामी असलेला गणपती आपल्या देहाला आणि मनाला व्यापून आहे, हे यातून समजून घेऊया. त्यामुळे हे म्हणताना मनाची एकाग्रता वाढायला मदत होईल. पुढे काय म्हणतात? त्वम चत्वारी वाक्पदाने, 4ही वाणी तूच आहेस. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 वाणी समर्थांनी 17व्या दशकातल्या 8व्या समासामध्ये, तत्वनिरूपण समास, त्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. परावाणी ही नाभिस्थानाजवळ आहे. ही शुद्ध जाणीव रूप असते. आपल्याला एखाद्या गोष्टीचं स्फुरण होतं ते इथे. जाणीवरूप असणारी परावाणी जेव्हा अर्थाचा आकार घेते तेव्हा तिला पश्यंती असं म्हणतात. इथे पश्यंती दीर्घ असल्यानं ते क्रियापद नाही तर ते नाम आहे. पश्यंती म्हणजे पाहणारी. ती एखाद्या घटनेचा किंवा प्रसंगाचा अर्थ पाहते म्हणून ती पश्यंती. तिचं स्थान हे हृदयात आहे. ती अर्थमयच असल्यामुळे तिथे भाषेचा जन्म व्हायचा असतो. मध्यमा ही 3री वाणी. स्थूल जगत आणि सूक्ष्म अर्थ यांना जी जोडते ती मध्यमा वाणी. तिचं स्थान हे कंठामध्ये सांगितलेलं आहे. मध्यमेत भाषा असते पण ती मनातल्या मनात बोलली जाते. वैखरी ही 4थी वाणी जी शब्दरूपाने बाहेर पडते. परावाणी ही स्फुरणरूप आहे. पश्यंती ध्वनिरूप आहे. मध्यमा नादरूप आहे तर वैखरी शब्दरूप आहे. या 4ही वाणींमध्ये तो गणेशच सामावलेला आहे. या 4ही वाणींवर तो सत्ता रूपाने आरूढ आहे. त्याची उपासना ही 4ही वाणी शुद्ध करते. ज्याने साधकाला आपल्याच आतून अनाहत नाद ऐकू येतो. ही सर्वोच्च आनंदाची अवस्था आहे. याचं वर्णन शब्दात करताच येणार नाही. या आनंदाची अनुभूती आपले आपणच घ्यायची आहे. माझे महाराज म्हणतात, ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. खरं की नाही? हा मनुष्य देह पुन्हा मिळेल न मिळेल तेव्हा हा ब्रह्मानंदाचा अनुभव आपण या जन्मातच घ्यायला काय हरकत आहे? त्वं गुणत्रयातीतः, तू सत्व रज तम या गुणांच्या पलीकडे आहेस. गणपती हा सत्व रज तमोगुणांच्या पलीकडे कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या गुणांविषयी आधी जाणून घेऊया. यासाठी आपल्याला गीतेचाच आधार घ्यावा लागेल. भगवान अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना,
सत्व, रज आणि तम हे प्रकृतीपासून उत्पन्न होणारे 3 गुण निर्विकार अशा आत्म्याला देहात बांधून ठेवतात. आळसामुळे माणसाला कर्तव्याचा विसर पडतो. प्रमाद म्हणजे दुष्कृत्य करण्याची प्रवृत्ती. एखाद्याला त्रास देणं, मारणं एवढंच दुष्कृत्यात मोडत नाही. श्री महाराज म्हणतात, दुसऱ्यांचं मन दुखवणं ही देखील हिंसाच आहे. मोह म्हणजे जे दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे असावं ही अभिलाषा. हे सर्व विकार तमोगुणातून उत्पन्न होतात. रजोगुण वाढला की अतृप्ती, लोभ, आसक्ती, विलासी वृत्ती निर्माण होते. सत्वगुणामुळे कर्तव्यकर्म योग्य दिशेने होतं. आपल्या चित्तामध्ये, वाणीमध्ये आणि क्रियेमध्ये समानता येते, समन्वय येतो. मन शांत, प्रसन्न राहू लागतं. तमोगुणाचा नाश रजोगुणाने करता येतो आणि रजोगुणाला सत्वगुणाने आवर घालता येते. सत्वगुण जसजसा वाढीस लागतो तसतसा मीच काय तो चांगला हा अहंकार वाढीस लागण्याचा संभव असतो. इथे साधकाने सावध व्हायला हवं. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराज जे म्हणतात ते याकरताच. आपल्यातल्या विकारांना आवर घालणं हे आपणच आपल्याशी केलेलं एक प्रकारचं युद्धच आहे. अशा वेळी त्रिगुणातीत असलेल्या गणेशाची प्रार्थना करावी. मी तुझा आहे ना, मग मला तुझ्यासारखं व्हायचं आहे, तूच मला मदत कर. या 3ही गुणांच्या पलीकडे म्हणजे तुर्य अवस्थेत तू आहेस, कारण तू साक्षात परब्रह्म आहेस. मी मात्र या 3ही गुणांनी युक्त आहे. कलियुगाचा प्रभाव म्हणून असेल कदाचित आज माझ्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण अधिक प्रमाणात आहेत. माझ्यातले सत्वगुण वाढतील यासाठी तूच मला मदत कर. प्रार्थनेत फार मोठी शक्ती आहे. हे एकदाच म्हणून भागत नाही. यासाठी आपल्याला ते वारंवार म्हणावं लागतं. म्हणून आपल्याकडे स्तोत्रांची 11 किंवा 21 आवर्तनं आपण करतो ते ह्याचसाठी. तन देहत्रयातीतः तू 3ही देहांच्या पलीकडे आहेस. हे 3 देह कोणते तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. या 3ही देहांच्या पलीकडे आहेस म्हणजेच तू महाकारण देह आहेस. सत्पुरुष जो देह धारण करतात त्याला महाकारण देह म्हणतात. स्थूल देह हा पंचमहाभूतांचा, सूक्ष्म देह हा वासनांचा, तर कारण देह हा अज्ञानाचं प्रतीक आहे. या 4ही देहांना पिंड अशी संज्ञा आहे. त्वम अवस्थात्रयातीतः तू 3ही देहांच्या ज्या अवस्था आहेत त्यांच्या पलीकडे आहेत. ह्या अवस्था कुठल्या? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तर जागृती ही स्थूल देहाची, स्वप्न ही सूक्ष्म देहाची, तर सुषुप्ती ही कारण देहाची अवस्था आहे. तुर्यावस्था ही महाकारण देहाची अवस्था आहे, म्हणजेच गणपतीची अवस्था आहे. तुर्या म्हणजेच चौथी, जी सत्व, रज, तम या गुणांच्या पलीकडे आहे, म्हणून तो गुणातीत आहे. समर्थांनी या अवस्थेचं वर्णन आनंदाव भासभोग असं केलं आहे. हे 4 देह आणि त्यांच्या या अवस्था आणखी स्पष्टपणे जाणून घेऊया. यासाठी आपल्याला दासबोधाचा आधार घ्यावा लागेल. पहिल्या अवस्थेत आपल्या देहाचं चलनवलन चालू असतं, म्हणून ह्या स्थूल देहाला कर्मदेह किंवा भोगदेह म्हणतात. स्थूल देह रस, रक्त, मांस, मज्जा, अस्थी आणि रेत ह्या धातूंनी बनलेला असतो. तसाच तो पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. दुसरा सूक्ष्मदेह हा सूक्ष्म पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. तो माणसाच्या मनात ज्या अनंत वासना असतात त्या वासनांचा मिळून बनलेला असतो. या वासना कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण हे सर्व मिळून सूक्ष्मदेह होतो. याला लिंगदेह असंही म्हणतात. स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही शरीरांना कारण असलेला तिसरा तो कारणदेह. गाढ झोपेत आपल्याला सर्व गोष्टींचा विसर पडतो. शांत झोप लागली की आपली वृत्ती प्रसन्न होते. आनंदभोग हा या कारण देहाचा असतो. आजच्याही पलीकडची स्थिती म्हणजे आनंदाव भासभोग, जो सुषुप्तीच्या पलीकडे असतो पण परब्रह्माच्या अलीकडे असतो. इथे आत्मज्ञान झालेलं असतं. खरं तर गणपती हा देहातीत असल्याने तुर्यातीत अवस्थेत म्हणजे तुर्येच्याही पलीकडे आहे. पण आपण जेव्हा त्याच्या स्तोत्र मंत्रांनी त्याचं आवाहन करतो, त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो, तेव्हा तो
महाकारण देह धारण करून आपल्या घरी निवास करतो. या सर्व विश्वाचा तो शाश्वत असा मूळ आधार आहे. त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. तो ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती या तीनही शक्तींनी युक्त आहे. शंकराचार्यांनी महाभाष्यात त्याचं गुणवर्णन करताना म्हटलंय, स तो सर्वज्ञ सर्वशक्ती समन्वित. तो सर्वज्ञ तर आहेच, पण सर्व शक्तींनी युक्त आहे. आपण त्रिगुणांनी बांधलेलो आहोत, म्हणून आपण त्याला सगुणात पाहतो. म्हणजे तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. हरिपाठात माऊली म्हणते ना, सगुण सार निर्गुण ते सार, सारा सारा विचार हरिपाठ. ज्ञानेश्वर महाराज योगीच होते. त्यांना यातून काय सांगायचं आहे की तुम्ही त्याला सगुणात बघाल तर सगुण हे नाशिवंत आहे. म्हणजे आपण गणपतीची मूर्ती आणतो, पूजा करतो आणि विसर्जित करतो. त्याचं सगुण रूप आपण विसर्जित केलं म्हणून तो नाही असं होतं का? तो आहेच. मग सार काय असार काय याचा विचार करत बसण्यापेक्षा नामस्मरण करणं हे सोपं नाही का? नामस्मरणाने अनुसंधान टिकतं. अनुसंधान टिकलं की ध्यान लागतं. म्हणून योगी त्याचं ध्यान करतात, चिंतन करतात. त्यासाठी ते अखंड नामात असतात. आपला एक असा गोड गैरसमज असतो की नामस्मरण जो करतो त्याला बाकी काहीच येत नाही, म्हणून तो नामस्मरण करतो, त्याला स्तोत्र वगैरे म्हणता येत नाही. श्री महाराज म्हणतात, अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातलं सोपं असं नामच घ्यावं. खरं तर नामस्मरण हे सगळ्यात सोपं आणि उत्तम साधन आहे. हे श्रींनी मघाशीच सांगितलं. समर्थांनी तर त्याला स्वल्प सोपे फुकाचे असं म्हटलंय. फुकाचे म्हणजे फुकटचं. आपल्याला स्तोत्र पठणाची आवड आहे ना, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ते पाठ केल्याने झाला तर फायदाच होणार आहे आणि फायदा होतोच, हा माझा पूर्ण विश्वास आहे. मग त्याचा नेमका अर्थ समजून घ्यायला काय हरकत आहे? तसंही कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपल्या मनाला पटत नाही तोपर्यंत आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. आणि त्यात गैर तरी काय आहे? या शब्दांच्या माध्यमातून हे जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ते मुळात माझ्या सद्गुरूंचं आहे. एखाद्याला चष्म्याशिवाय दिसत नसलं तर आपण त्याला ते वाचून दाखवतो ना, तसंच आहे हे. तुम्ही ऐकता आहात हीही तुमच्या सद्गुरूंच्याच प्रेरणेने. सद्गुरू नसतील तर समजा की तुमच्या अंतरात्म्याच्या प्रेरणेने. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही सुप्त इच्छा असेल की मी हे सगळं पाठ करते आहे किंवा करतोय, पण याचा अर्थ समजला तर किती बरं होईल असे विचार बऱ्याचदा आपल्या मनामध्ये येतात. आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर कोणी ना कोणीतरी सांगणारा भेटतोच आणि आपलं काम होतं. असो, पुढे काय म्हटलंय? तू ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, ब्रह्म, भूः, भुवः, स्वः आणि ओम आहेस. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्माकडे पुरोहित म्हणून, विष्णूकडे राजा म्हणून, तर शिवाकडे विरक्त संन्यासी म्हणून बघितलं जातं. तात्विक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ब्रह्मा हे जीवात्म्याचं प्रतीक आहे. हा जीवात्मा प्रश्नांची उत्तरं शोधत असतो, म्हणून तो पूजनासाठी अपात्र आहे. विष्णू आणि शिव ही परमात्म्याचीच रूपं आहेत. त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे माहिती असतात. विष्णू हा विश्वामध्ये सहभाग घेतो, त्यामुळे त्याचे डोळे सदैव उघडे असतात. तो गृहस्थ जीवन पद्धतीचं प्रतिनिधित्व करतो. तो जगाला सुव्यवस्थित ठेवतो, निसर्गाला एक लय प्राप्त करून देतो. शिव हा संन्यस्त जीवन पद्धतीचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून शिवाचे डोळे नेहमी मिटलेले असतात. की इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र सगळं काही तूच आहेस. हे सगळे या जीवनसृष्टीला कसं चैतन्य देतात आणि लक्ष्मीला कसं बाहेर काढतात हे जाणून घेऊया. सूर्य आपल्या उभेने आणि प्रकाशाने वनस्पतींना वाढवतो. चंद्र भरती आणि ओहोटी यांना कारणीभूत होऊन माशांचं आणि मिठाचं उत्पादन करतो.
इंद्र हा पाऊस पाडायला मदत करतो. वायू पर्वत झिजवून त्यातून नद्यांना वाहत करतो. अग्नी खडक वितळवून खनिजे मुक्त करतो. अशा प्रकारे जमिनीखाली असलेल्या असुरांच्या संपत्तीला हे देव मुक्त करतात. त्वं ब्रह्म भुवः भुवः स्वः. आता ब्रह्म म्हणजे आत्मतत्व, भुवः म्हणजे पृथ्वीलोक आणि भुवः म्हणजे अंतरिक्ष, स्वः म्हणजे द्यूलोक आणि शेवटी ओंकार. ओंकार ओंकार ज्याला म्हणतात तो तूच आहेस. या ओंकारातून सर्व विश्व निर्माण झालं आहे. गणेशाचं वर्णन करताना माऊली काय म्हणते? अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. आपल्याला या स्थूल देहाचा आधार घेऊन स्थूलातून सूक्ष्माकडे जायचं आहे. मस्तकाच्या आकाराचं जे महामंडल आहे तिथवर त्या सहस्राकार चक्रापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजेच काय तर अपूर्णातून पूर्णाकडे जायचं आहे. दासबोधात समर्थ काय सांगतात? अकार ही स्थूल देहाची मात्रा आहे, उकार ही सूक्ष्म देहाची मात्रा आहे, मकार ही कारण देहाची मात्रा आहे, बिंदू ही अर्धमात्रा ती महाकारण देहाची मात्रा आहे. बिंदू म्हणजे अंतरात्मा ज्याला आपण ईश्वर असं संबोधतो. बिंदू म्हणजे पूर्णविराम. वाक्य संपल्यावर नाही का आपण पूर्णविराम देतो. जे अपूर्ण नाही ते पूर्ण. हा अंतरात्मा म्हणजेच ईश्वर कसा आहे तर पूर्ण आहे, अनंत आहे. तर आपण शांत आहोत. आपल्याला त्या अनंतापर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी या स्तोत्राची निर्मिती झाली असावी. याचा विचार केला तर आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाची थोडी तरी कल्पना येईल. आपण त्याला सगुणात बघतोच आहोत तर त्याचे गुण आपल्या अंगी काही प्रमाणात तरी येतील. ज्या तमोगुणाच्या विळख्यात आज आपण अडकलो आहोत तिथून आपल्याला शुद्ध सत्वगुणापर्यंत पोहोचायला मदत होईल. त्याच्यासाठी त्याचा आधार आपल्याला मिळेल. आपल्याला माहिती आहे की अथर्वशीर्ष हे एक वेगळं उपनिषद आहे. या उपनिषदाचा बीजमंत्र आहे ओम गं गणपतये नमः. हा बीजमंत्र नेमका कसा तयार झाला, याचे कर्ते कोण, याचा छंद कोणता, हे या भागात आलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की मननात त्रायते इति मंत्र. आधी ही व्याख्या आपण नीट समजून घेऊया. मननपूर्वक मनोमय वृत्तीनं केलेलं स्मरण म्हणजे मंत्र. या मंत्रामध्ये संचित मनशक्ती असते. म्हणजे कशी तर या मंत्रांना हजारो वर्षांची परंपरा आहे. अनेक ऋषीमुनी आणि संतांपासून तर सामान्यांपर्यंत अगणित वर्षांपासून असंख्य लोकांनी या मंत्राचा जप केलेला आहे. प्रत्येक मंत्रात फलिनी शक्ती असते. ही शक्ती तुमचं जग तुमच्यापुरती अंतर्बाह्य बदलून टाकते. या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या शरीरात दर सेकंदाला ज्या नवीन पेशी तयार होतात त्या अधिक सशक्त तयार होतात. इथे आधी संपूर्ण मंत्र सविस्तरपणे सांगितला आहे. काय म्हटलंय? स एषा गणेश विद्या. विद म्हणजे जाणणे. हे गणेशाचं रूप उपासकांनी जाणून घ्यावं. ही ती गणेश विद्या. आता गणेश म्हणजे तुम्हाला माहिती आहे गणानाम ईशः इति गणेशः. गणांचा स्वामी म्हणजे समूहाचा स्वामी. इथे समूह कशाचा तर अक्षरांचा. एकूण 48 अक्षरांची ही वर्णमाला आहे. हा मंत्र म्हणताना गणादिम पूर्वमुच्चार्य म्हणजे आधी गणांचा उच्चार करावा असं म्हटलंय. पाणिनीय व्याकरणानुसार गण म्हणजे 3 अक्षरांचा समूह. जसं ऐ उण हा पाणिनीतल्या सूत्रातला पहिला गण. इथे मात्र सुरुवातीला जो ओम दिला आहे त्याचा विचार आधी करूया. यातला गण कुठला तर अ उ म. वर्णादीन तदनंतर मग वर्णांचा उच्चार करावा. वर्ण कसा तयार होतो तर यातला म हलंत म्हणजे पाय मोडलेला आहे. त्यात स्वर मिसळला की तो पूर्ण होतो. थोडक्यात काय तर व्यंजनात स्वर मिसळला की तो पूर्ण होतो. हलंत म याचा उच्चार करणं देखील कठीण आहे. तसाच आपला आत्मा
परमात्म्याशी एकरूप झाला तरच या मानवी देहाला अर्थ प्राप्त होतो. आपल्याकडे पूजेत लंगडा बाळकृष्ण असतो. काय कारण आहे याचं? तर तोही भक्ताशिवाय अपूर्ण आहे याची जाणीव तो आपल्याला करून देतो. आणि तू मला येऊन मिळालास तर मी पूर्ण होईल हे तो आपल्याला जणू सांगत असतो. त्या बालमुकुंदाकडे पाहून मला तर कायम असं वाटतं की तो लाडू मला देतोय आणि म्हणतोय, हा लाडू म्हणजे आत्मसुखाची प्रचिती, मी तुला देईन. जसा भगवंताशिवाय भक्त अपूर्ण आहे तसा भगवंतही भक्ताशिवाय अपूर्ण आहे. त्याच्याशी एकरूप होण्याची संधी म्हणून हा मानवदेह मिळाला आहे. सोहम म्हणजे तोच मी आहे याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण कोहम कोहम म्हणून रडत असतो. अनुस्वारः परतरः. परतरः म्हणजे त्यानंतर. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. अनुस्वारानंतर काय येतो तर विसर्ग, म्हणून विसर्गाचा उच्चार करावा. मग अर्ध इंदुलसितम असं म्हटलं. अर्धेंदुलसितम म्हणजे अर्ध इंदुलसितम, अर्धचंद्रासारखं जे शोभून दिसणारं आहे असं. म्हणजे आपल्या वर्णमालेतील जिव्हामूल्य किंवा उपध्मानीय हे चंद्राकृतीसारखे दर्शवले असतात. ज्या वर्णमालेला आता आपण बाराखडी म्हणतो त्याला वर्णमाला का म्हटलंय हे आधी समजून घेऊया. यातल्या प्रत्येक अक्षराला स्वतःचा वर्ण म्हणजे रंग आहे. हे शास्त्रज्ञांनी प्रयोगाने सिद्ध केलेलं आहे. सध्या साऊंड थेरपी प्रचलित आहे, ज्या योगे रोगांवर उपचार केले जातात. प्रयोगांती हेही सिद्ध झालं आहे की ही अक्षरं त्याच्या ध्वनीतून कागदावर उमटवता येतात. समर्थ चरित्रातला एक प्रसंग यासाठी अत्यंत समर्पक आहे. कदाचित तो आपल्याला माहितीही असेल. एकदा एकाने समर्थांना अनुग्रह मागितला. समर्थांचा अनुग्रह घेतला की मठात छान सोय होते, मग कष्ट करायला नकोत असा विचार त्याच्या मनात होता. समर्थ अंतर्ज्ञानी त्यांना हा कुठल्या उद्देशाने आला आहे हे चांगलंच ठाऊक होतं. समर्थ त्याला आपल्यासोबत सगळीकडे घेऊन जात. कधी रानावनातून फिरावं लागे, अत्यंत खडतर प्रवास करावा लागे. ऊन, वारा, पाऊस, उपास तापास अशी त्याची त्रेधा उडाली. तेव्हा काही महिन्यातच तो कंटाळला आणि एक दिवस तुकाराम महाराजांकडे गेला आणि त्यांना अनुग्रह मागू लागला. तेही अंतर्ज्ञानीच. ते त्याला म्हणाले, तू पूर्वी कोणाचा अनुग्रह घेतला होतास का? तो म्हणाला, हो, मी रामदासांचा अनुग्रह घेतला होता. त्यावर तुकाराम महाराज म्हणाले की तू जा आणि त्यांना त्यांचा अनुग्रह परत देऊन ये. मग तो समर्थांकडे आला आणि म्हणाला, आपला अनुग्रह परत घ्यावा. समर्थ हसले आणि म्हणाले, ठीक आहे, तोंडात पाण्याची चूळ घे आणि अनुग्रहाचा मंत्र म्हणून ती पलीकडच्या खडकावर थुंक आणि जा. तो थुंकला. त्याबरोबर खडकावर श्रीराम जय राम जय जय राम असा 13 अक्षरी मंत्र उठला. ही घटना आहे श्री समर्थ चरित्रातली. यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. काय बोध होतो यातून? जे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांना वेगवेगळे प्रयोग करावे लागले ते ध्वनिशास्त्र आमच्याकडे आधीच प्रगत होतं. आमचे ऋषीमुनी आणि संत म्हणजे शास्त्रज्ञच, पण त्यांनी त्याचा कधी बाजार मांडला नाही. या सबंध विश्वाची उत्पत्ती ज्या ध्वनीतून झाली आहे तो म्हणजे ओंकार. हा अनाहत नाद आहे. तो कोणत्याही आघाताविना होतो. तो नाद आपली उपासना जेव्हा ध्यानमार्गाकडे वळते आणि आपण अंतर्मुख होतो तेव्हा आपल्याला ऐकू येतो. हा नाद आपल्या आत आपल्याला प्रत्ययाला येतो. जो ध्यान करेल त्याला हा अनाहत नाद बरोबर कळेल. ओंकार या वातावरणात भरून राहिलेला आहे. त्यातून हे जग निर्माण झालं आहे. गणपतीचं वर्णन करताना माऊली काय म्हणते? अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार मंडलाकारे, हे तिन्ही एकवटले ते आदिबीज. ओंकारातून भाषा कशी निर्माण झाली हे आपण याआधी जाणून घेतलं. वर्णमालेतल्या प्रत्येक अक्षरासाठी मानवी देहामध्ये एक विशिष्ट स्थान आहे.
ते या मंत्राक्षरांनी सिद्ध करता येतं. या सगळ्या वर्णमालेचा विचार करून ओंकार कसा म्हणावा हे सांगितलेलं आहे. तारेण रुद्धम, ओमचा उच्चार करताना तो तार स्वरात करू नये. थोडक्यात काय तर ओमच्या उच्चारणाची शास्त्रशुद्ध पद्धत इथे समजावून सांगितलेली आहे. एतत् तव मनुस्वरूपम, हे तुझं मनुस्वरूपम म्हणजे स्वतः सिद्ध रूप आहे, आदी रूप आहे, म्हणजेच जगाच्या निर्मितीचं रूप आहे. गकार पूर्वरूपम, गकार म्हणजे हलंत ग, तो आधी येतो. अकार मध्यम रूप म्हणजे त्यानंतर अ येतो. अनुस्वार च अंत्यरूपम, शेवटी अनुस्वार येतो. इथेच याचा शेवट होतो का तर नाही. बिंदू उत्तर रूपम, त्याचं उत्तर रूप बिंदू आहे. तो बिंदू रूपाने म्हणजे सूक्ष्म रूपाने शेवटी उरतोच, म्हणून बिंदू हे त्याचं उत्तर रूप आहे. नादः संधानम, ग या अक्षराचं संधान म्हणजे संबंध नादाशी आहे. हे कसं ते आपण याआधी बघितलंच. अमरकोशात शब्द या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहेत तर शब्दे निनाद निनद ध्वनिध्वान रवस्वनः. गंग या शब्दाच्या उच्चाराचं स्थान कंठ आहे. शब्द म्हणजेच नाद, ध्वनी आणि संहिता संधी ही झाली या मंत्राला जोडणारी संहिता. संहिता म्हणजे मंत्रातील पदाचे सलग उच्चारण. वाजसनीय शाखेनुसार संहिता म्हणजे एका श्वासात उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांचा योग किंवा एकत्रीकरण. या मंत्राचा कर्ता कोण तर गणक ऋषी. गणक ऋषी हे सामवेदाचे अभ्यासक मुद्गल ऋषी यांचे शिष्य. गणेश पुराणाची रचना मुद्गल ऋषींनी केली आहे. मुद्गल ऋषी हे भगवान जैमिनीचे शिष्य. अशा प्रखर ज्ञानी गुरुशिष्य परंपरेतील गणक ऋषींनी अथर्वशीर्षाची रचना केलेली आहे. त्यामुळे त्याला स्वतंत्र उपनिषदांचा दर्जा प्राप्त झाला आहे. छंद कुठला तर गायत्री छंद. या मंत्राची देवता गणपती. गणानां पती, गणांचा मुख्य. गण म्हणजे इथे समूह. इथे समूह म्हणजे शब्दांचा समूह आणि त्याचा अधिपती म्हणजे गणपती. या शब्दशास्त्राचं, या ध्वनिशास्त्राचं महत्त्व आपल्याला तुकाराम महाराजांच्या एका अभंगातून कळतं. अभंग असा आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यत्न करू. इथे घर म्हणजे भौतिक शरीर. या शरीरातला शब्द म्हणजे अनाहतनाद. हा जणू काही रत्नच आहे असं तुकाराम महाराजांनी इथे म्हटलंय. हे शब्दशास्त्र जाणून घेण्याचा आम्ही यत्न करू. पुढे म्हणतात, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. शब्दच आमचं जीवन आहे. जसं पाणी हे जीवन आहे तसंच मंत्र हे पण जीवन आहे. हे शब्दधन ही मंत्रशक्ती लोकांना वाटायची आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्द हाच देव आहे. त्याला आपल्या अंतरात्म्यात पाहायचं आहे. त्या अनाहत नादाचा अनुभव घ्यायचा आहे. त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. त्यासाठी आधी त्याची शब्दांनी पूजा करायची आहे. म्हणजेच स्तोत्रमंत्रांनी त्याचं गुणवर्णन करायचं आहे. इथे शब्दरूपातला देव आहे गणपती आणि त्याचा बीजमंत्र आहे ओम गंग गणपतये नमः. एकदंताय विद्महे. मुद्गल पुराणानुसार एक म्हणजे माया आणि दंत म्हणजे दमन करणारा, नियंत्रण करणारा किंवा तिचा चालक, म्हणून तो मायेचा स्वामी असा एकदंताचा अर्थ मुद्गल पुराणाने केलेला आहे. एका कथेनुसार गणपतीचा एक दात तुटल्यामुळे तो एकदंत झाला. प्रकृती रियम विमलानाम क्लिश्यंती यदन्य कार्येषु. सज्जनांचा हा स्वभावच असतो की ते दुसऱ्यांच्या कामासाठी स्वतः त्रास करून घेतात. गणेशाचा स्वभावही असाच आहे. तो नेहमी संकटात भक्ताचं रक्षण करतो. या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीरांवर अधिराज्य करून
त्याला आत्मतत्वापासून दूर करणाऱ्या मायेचं तो नियंत्रण करतो आणि आपल्या भक्तांचं रक्षण करतो. अशा एकदंताला विद्महे म्हणजे आम्ही जाणून घ्यावं असं विधान इथे केलेलं आहे. कारण विद्महे हे विद्यार्थ्याचं रूप इथे वापरलेलं आहे. तसं आपण ते जाणून घेतलं. वक्रतुंडाय धीमहि, तो गजानन म्हणजे गजाचं मुख असलेला असा आहे, हत्तीचं मुख लावलेला असा आहे. त्यामुळे त्याचं तुंड म्हणजे तोंड, इथे सोंड, वक्र म्हणजे वाकडी आहे. ती का आहे हे तू स्वतःच्या बुद्धी सामर्थ्याने जाणून घे असं म्हटलं इथे. धीमहि, धी म्हणजे बुद्धी. धीमहि हे सुद्धा विद्यार्थ्याचंच रूप आहे. आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करून नीट समजून घ्यावं असं विधान इथे केलेलं आहे. वक्र म्हणजे वाकडे, वाईट, अनिष्ट. सहसा ही वाईट वृत्ती आपल्या मुखापाटे बाहेर पडते. ती अशी आत वळवायची आहे, जशी गणपतीने आपली सोंड आत वळवलेली आहे. आपण काय बोलतो हे जर आपण अंतर्मुख होऊन बघितलं ना, तर या सोंडेप्रमाणे आपण आपले वाईट शब्द गुंडाळून ठेवू. कारण शब्दात काय सामर्थ्य आहे हे आधीच इथे सांगितलेलं आहे. आपली अशी वृत्ती झाली की आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा आपल्याला सुगावा लागेल. आपली दृष्टीही त्याच्यासारखी सूक्ष्म होईल. हे प्रत्यक्षात उतरलं तर आपली वृत्ती कायम आनंदी राहील. तन्नो दंती प्रचोदयात, तत् नः दंती प्रचोदयात. तत् म्हणजे ते तत्व, शब्द ब्रह्माचं तत्व, इथे नाद ब्रह्माचं तत्व. नः म्हणजे आम्हाला, दंती म्हणजे नियंत्रण किंवा आत्मसंयमन. प्रचोदयात हे विद्यार्थ्याचं स्वरूप आहे. याचा अर्थ चांगल्या कर्मासाठी प्रेरित करू. संपूर्ण ओळीचा अर्थ आपण सलग बघूया. हे नाद ब्रह्माचं, शब्द ब्रह्माचं तत्व असलेल्या गणेशा, आमचं आत्मसंयमन आम्हाला चांगल्या कर्मासाठी प्रेरित करू असं विधान इथे केलेलं आहे. एकदंतम चतुर्हस्तम पाशम अंकुशधारिणम, एक दात असलेला, 4 हात असलेला, पाश आणि अंकुश धारण करणारा, म्हणजे ज्याच्या एका हातात पाश आहे आणि दुसऱ्या हातात अंकुश हे अस्त्र आहे असा. तिसऱ्या हातामध्ये त्याच्या हृदम म्हणजे दात आहे. त्याच हाताने तो वर देतो आहे. गणपतीच्या एका हातात दात आहे, त्यामागे एक कथा सांगितली जाते. श्री व्यासांना महाभारतासाठी लेखनिकाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी गणपतीची निवड केली. पण त्यांनी त्याला एक अट घातली, ती अशी की लेखनात मुळीच खंड पडता कामा नये. गणेशाने ती मान्य केली. पण झालं असं की लिहिताना त्याची लेखणी मोडली. व्यासांची शब्दगंगा मात्र अविरत चालू होती. गणेशाने क्षणाचाही विलंब न करता आपला दात अर्धा तोडला आणि तो लिहू लागला. कथा पूर्ण झाल्यावर व्यासमुनी वाहनावर आले, तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आली. म्हणून त्याच्या हातामध्ये एक दात आहे असं म्हणतात. त्याने चौथ्या हातात मूषकध्वज धारण केलेला आहे. अशा लाल वर्ण असलेल्या, लंब उदर असलेल्या, सुपासारखे कान असलेल्या, रक्तवर्ण वस्त्र परिधान केलेल्या, सर्वांगाला रक्तचंदन माखलेल्या, लाल रंगाच्या फुलांनी चांगल्या प्रकारे ज्याची पूजा केलेली आहे असा, जो सदैव आपल्या भक्तांवर अनुकंपा करतो, जगाच्या निर्मितीला कारण असलेला तो अच्युत म्हणजेच कधीही आपल्या पदावरून ढळू शकत नाही. या सृष्टीच्या निर्मितीच्या आधीच आविर्भूत झालेला, या प्रकृतीचा परमपुरुष असलेला, अशा विशेष नामांनी त्याचं ध्यान करतात ते योगी योग्यांना सुद्धा वंदनीय आहेत. हे झालं गणपतीचं बाह्य स्वरूप. सगुणेचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं म्हटलंय. याआधी सगुणाची ओळख आपण करून घेतली. ती करताना आधी या विशेष नामांचा वाच्यार्थ आपण जाणून घेतला. आता या संहितेचा लक्षार्थ पाहूया.
जेणेकरून या उपनिषदकारांना इथे नेमकं काय सुचवायचं आहे हे लक्षात येईल, ज्यायोगे आपल्याला त्याच्या निर्गुण स्वरूपापर्यंत पोहोचायला मदत होईल. त्यासाठी ज्यांनी आपल्या ज्ञानचक्षूंनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे असे ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास स्वामी, माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं हे रूप आपण जाणून घेऊया. एकदंत म्हणजे मायेचं नियंत्रण करणारा. हे मुद्गल पुराणातून आपण याआधी बघितलं. त्याला 4 हात आहेत. त्यातल्या एका हातात पाश आहे. पाश म्हणजे बंधन. आपण मायापाशात बांधले गेलेलो आहोत. माया म्हणजेच अभिमान. हा आपल्या परमार्थातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. गणेश हा विघ्नहर्ता आहे. तो मायेचा नियंता आहे. आपल्या पाशात तिला बांधून ठेवणारा आहे. तेव्हा त्यालाच शरण जायचं. त्यासाठी अथर्व शीर्ष व्हावं लागेल. अथर्व शीर्ष होण्यासाठी अथर्व शीर्षाची रोज किमान 11 आवर्तनं नेमाने करावी लागते. किती दिवस विचाराल तर जोपर्यंत आपली बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत. श्री महाराजांचं एक वचन आहे. ते म्हणतात, ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे त्याच्या मताप्रमाणे वागावे. इतकं स्थिर बुद्धीचं महत्त्व आहे. एक वाक्य नेहमी कानावर पडतं, मी इतकं देवाचं केलं पण काही फायदा झाला नाही. आपला एक गोड गैरसमज असतो की आपण देवासाठी काहीतरी करतो. खरं तर आपण आपल्यासाठीच करत असतो, आपल्या मनःशांतीसाठी करत असतो. गणपतीच्या हातात जो अंकुश आहे त्याबद्दल माऊली काय म्हणते ते बघूया. नीतिभेदू अंकुशू. माऊलींनी इथे नीतिशास्त्राचा आधार का घेतला असावा याचं उत्तर या आधीच्या ओवींमध्ये मिळतं. देखा षड्दर्शने म्हणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणूनी विसंवादे धरिती, आयुधे हाती. इथे माऊलींनी त्याच्या 6 हातांची तुलना षड्दर्शनाशी केलेली आहे. 6 दर्शनं म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत. अंकुश जो आहे गणपतीच्या हातातला, त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, नीतिभेदू अंकुशू. माऊली म्हणते की गणपतीच्या हातातला अंकुश हा नीतिभेदाचं द्योतक आहे. जसजशी वैज्ञानिक प्रगती झाली तसतशी नीतिमूल्य बदलत गेली. पुढचा काळ कसा असेल याची संतांना आधीच कल्पना असते. श्री महाराजांनी आजच्या परिस्थितीचे वर्णन त्या काळी करून ठेवलं आहे आणि ते तंतोतंत खरं आहे. याचा अर्थ असा की संत हे त्रिकालदर्शी असतात. ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलताना श्री महाराज म्हणतात की श्रीकृष्ण वेश बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. हे सांगताना महाराज अप्रतिम दृष्टांत देत. एक मनुष्य सोवळ्यात पूजा करत होता. त्याने आपल्या मुलाला हाक मारली आणि आपला निरोप मित्राला दे म्हणून सांगितलं. नंतर त्याच्या मनात आलं की अरे, हा व्यवस्थित निरोप देईल की नाही कुणास ठाऊक. म्हणून त्यांनी स्वतःच कपडे बदलले आणि निरोप सांगितला. तसं म्हणाले श्रीकृष्णांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या भाषेत गीतेतलं बिटवीन द लाईन्स. ज्ञानेश्वर माऊलींना पुढचा काळ कसा येईल याची पूर्ण कल्पना होती. नीतिशास्त्राचा आधार घेऊन त्यांना हेच सांगायचं आहे की नीतिमूल्य ही कधीच न बदलणारी असतात. तेव्हा त्यावर अंकुश ठेवणारा श्री गणेश आहे. त्याच्या हातातला अंकुश आपल्याला नीतिमर्यादेची जाणीव करून देणारा आहे. श्री महाराज म्हणतात, नीती हा परमार्थाचा पाया आहे. आपल्या आचरणावर नीतीचा अंकुश असावा. आपलं कुटुंब हे नीती नियमांनी बांधलेलं असावं. पण घरातल्या प्रत्येकाने आपलेच नीती नियम लावायचे असं जर ठरवलं तर कुटुंब विस्कळीत व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा कौटुंबिक नात्यात सुसूत्रता यायला, नाती टिकावी यासाठी एक गुरु, एक मंत्र, एक उपासना ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. ते शक्य नसेल तर अथर्व शीर्षासारखं स्तोत्र एकत्रितपणे म्हणायची सवय आपल्या कुटुंबात असावी. त्यामुळे घरामध्ये एक वाक्यता राहील. हे सगळं आधी केलं आणि मग सांगितलं या सदरात मूर्त असो. रदंच वरदम हस्ते
त्याच्या हाती दात आहे आणि त्याच हाताने तो आशीर्वादही देतोय. माऊली म्हणते, एके हाती दंतू तो स्वभावतः खंडितो, तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू, तो पद्माकर वरदू, धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. वेदांना प्रमाण मानणाऱ्या वार्तिकांच्या मते बौद्ध मताचं रूपक म्हणून श्री गणेशाच्या एका हातात एक तुटलेला दात आहे. बौद्ध मताच्या शून्यवादाचं खंडन केल्यावर सांख्यांचा जो सत्कार्यवाद आहे त्याला संमतीदर्शक असा वर देणारा आहे. तो कमलाप्रमाणे शोभून दिसतोय. त्याचप्रमाणे धर्मसूत्रांच्या आधारे धर्मप्रतिष्ठा करून अभय देणारा आहे. गणपतीच्या हातात मूषकध्वज आहे. मूषक म्हणजे उंदीर, जो विध्वंस करण्यात सगळ्यात अग्रेसर आहे असा. त्याचा ध्वज गणेशाने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. तो जणू काही आपल्याला आश्वस्त करतोय की तुम्ही माझ्या अंकित राहून उपासना करताना मग तुम्हाला अशी कुठलीच विघ्न त्रास देणार नाहीत. गणेश उपासनेमध्ये लाल रंगाचं एवढं महत्त्व का आहे तर रक्तवर्ण हा क्रांतीचं प्रतीक आहे. इथे विचारांची क्रांती अपेक्षित आहे. उपासना करायच्या आधीचे आपण आणि उपासना करू लागल्यानंतर आपल्यात होणारे सकारात्मक बदल, ही क्रांती इथे अपेक्षित आहे. शिवाय लाल रंग हा आकर्षक असल्यामुळे तो लगेच दृष्टीस पडतो आणि आपली पावलं नकळतपणे त्याच्याकडे वळतात. हे लाल रंगाचं महत्त्व इथे लक्षात घेता येईल. गणेशाला लंबोदर का म्हणतात तर त्याच्या बोटात हे सारं विश्व सामावलेलं आहे. एका श्लोकातून आपल्याला हे लक्षात येईल. श्लोक असा आहे, यस्योदरात विश्वमिदं प्रसूतं ब्रह्माणि तद्वत् जठरे स्थितानि अनंतरूपं जठरं हि यस्य लंबोदरंतं प्रणमामि नित्यं. हे संपूर्ण विश्व गणेशाच्या उदरातून जन्माला आलेलं आहे. सगळं ब्रह्म त्याच्या जठरात वास करतात. त्याच्या जठरात अनंत रूप सामावलेली आहेत. त्याला मी नित्य प्रणाम करतो असं या श्लोकात सांगितलेलं आहे. तो शूर्पकर्ण आहे म्हणजे सुपासारखे कान असलेला आहे. एक खूप छान श्लोक आहे. विसृज्य शूर्पवद्दोषान् गुणान् गृह्णन्ति साधवः दोषग्राहे गुणत्यागे चालिनी वही दुर्जनः. जसं सूप कचरा बाहेर टाकतं आणि स्वच्छ धान्य आपल्याकडे ठेवतं तसेच सज्जन असतात. आपल्यातले दोष बाहेर टाकून गुण ग्रहण करतात, पण चाळणी त्याच्या नेमकं उलट करते तसे दुर्जन असतात. तसा या श्लोकाचा इथे फारसा संबंध नाही, पण कदाचित साधना करताना आपण नेमकं कसं असावं हे समजण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकेल. माऊलींनी शूर्पकर्णाचं वर्णन काय केलं आहे ते आता पाहूया. मज अवकमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती. ज्ञानदेव म्हणतात, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा ही दोन्ही शास्त्र म्हणजे गणपतीचे दोन कान आहेत. त्याच्या जवळ जाऊन बोधरूपी अमृत हे मुनी भ्रमर होऊन सेवन करतात. ह्याच्या पुढच्या ओळी आहे, रक्तवाससं रक्तगंधानुक्तांगम रक्तपुष्पेहि सुभूषितम. वसनम म्हणजे वस्त्र. गणपतीने लाल वस्त्र परिधान केलेली आहेत. रक्तचंदनाच्या ओटीने सर्वांग माखलेलं आहे. रक्तचंदन हे अत्यंत गुणकारी औषध आहे. याआधी हे वर्णन आलेलंच आहे. अशा प्रकारे जे ध्यान करतात ते योगी म्हणजे मला भक्तीने जोडल्या गेलेले भक्त. योग मार्गाने जाणाऱ्या हठयोग करणाऱ्या योग्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे. यानंतरचा श्लोक हा अथर्व शीर्षातला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे. नमो व्रातपतये. व्रात म्हणजे समूह, पण हा समूह आहे उदरनिर्वाह करणाऱ्यांचा म्हणजेच प्रापंचिकांचा. आमच्यासारख्या प्रापंचिकांना अग्रस्थानी असलेल्या तुला नमस्कार असो. नमो गणपतये. इथे इंद्रियांचा किंवा अक्षरांच्या गणाचा प्रमुख अशा तुला नमस्कार असो. नमो प्रथमपतये. इथे काही वेळा नमो
प्रमथपतये असा सुद्धा पाठभेद आढळतो. तर यातलं काय योग्य आहे हा प्रश्न मलाही पडला होता. याचं उत्तर मला आनंद आश्रम संस्कृत ग्रंथावली आहे त्यामध्ये जी एक अथर्व शीर्षाची प्रत आहे त्यामध्ये मिळालं. त्यामध्ये असा खुलासा केला आहे की प्रथमपतये म्हणजे सर्व वर्णांमध्ये ब्राह्मण हा वर्ण पहिला आहे. ब्राह्मणांमध्ये देखील स्वस्वरूपाचा अनुभव घेतलेला योगी श्रेष्ठ असा क्वचितच मिळतो. अशा योग्यांचा, ब्राह्मणांचा, ईश्वरांचा मुख्य तो प्रथमपती. प्रमथपतये हा पाठ पण योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की प्रमथनानी इति प्रमथः म्हणजे जो शत्रूंचे निर्दालन करतो तो प्रमथ. शिवांच्या गणांना प्रमथ ही संज्ञा आहे. गणेश हा शिवपुत्र असल्याने त्याला प्रमथांचा पती असं म्हटलं असावं. त्यामुळे प्रथमपतये आणि प्रमथपतये हे दोन्हीही पाठ योग्य आहेत. लंबोदर, एकदंत या गणेश नामांचं विवरण आपण याआधीही बघितलं आहे. विघ्ननाशने, शिवसूताय आणि वरदमूर्तये या नामांचं विवरण याच पुस्तकाच्या आधाराने जाणून घेऊया. विघ्ननाशने, गणेशाला विघ्ननाशक मानलं गेलं आहे. त्यामागे एक कथा स्कंद पुराणातल्या विनायक महात्म्यात आणि मुद्गल पुराणात आढळते. ती अशी: एकदा अभिनंदन राजाने इंद्रपदासाठी यज्ञ आरंभला. ते जाणून रागवलेल्या इंद्राने काळाला बोलावून यज्ञाचा भंग करण्याची आज्ञा केली. ती आज्ञा पाळण्यासाठी कालपुरुष विघ्नासूर बनला. विघ्नासूर बनलेल्या काळपुरुषाने अभिनंदनाचा वध केला. सर्वत्र दिसणाऱ्या सत्कर्माचाही त्याने नाश केला. घाबरलेले लोक वसिष्ठादी ऋषीगण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने उपदेश केल्याप्रमाणे त्यांनी गणेश स्तवन आरंभलं. कारण गणेशाशिवाय अन्य कोणीही काळाचा नाश करण्यास समर्थ नाही. स्तुती कस्य न प्रिया, भगवंतालाही स्तुती आवडतेच. ऋषीगणांच्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या गणेशाने काळाला म्हणजेच विघ्नासुराला जिंकलं. तो गणेशाला शरण आला. म्हणून विघ्नाने प्रार्थिलेला विघ्न ज्याला शरण आला आहे अशा अर्थाने गणेशाला विघ्नराज असं नाव आहे. गणेशाला आवाहन करून पूजन स्मरण करून कार्य आरंभलं तर तिथे विघ्नांचा प्रादुर्भाव होत नाही. असा नियम गणेशाने विघ्नाला घातला आणि त्याला स्वतःच्या जवळ म्हणजे स्वतःच्या नियंत्रणात ठेवलं. वेदादी ग्रंथांमध्ये विघ्नाला भगवान म्हटलं आहे. सर्व कार्यारंभी केल्या जाणाऱ्या पुण्याह वाचनात भगवंतो विघ्न विनायको प्रियेताम असं म्हटलं जातं. भगवान विघ्न व भगवान विनायक या दोघांनी कार्यपूर्तीसाठी प्रसन्न व्हावं अशी ही प्रार्थना आहे. शिवसूताय, गणेशाला शिवपुत्र मानलं गेलं आहे. गणेशानेच निर्माण केलेले शिवादी देव तपकर्ते झाले. त्यांच्यापैकी सर्वप्रथम शिवांना समाधीत ब्रह्मानुभव आला. त्यांनी हृदयात आविर्भूत झालेली गणेशाची मूर्ती पाहून त्याची स्तुती केली. तू माझा पुत्र हो अशी प्रार्थना केली. याचे संदर्भ विनायक संहिता आणि मयुरेश क्षेत्र महात्म्य यामध्ये आढळतात. सत्व रज तम या त्रिगुणांच्या मूर्ती असणाऱ्या ब्रह्मा विष्णू महेश यांनीही ज्यांचा नाश करता येत नाही अशा दैत्यांच्या नाशासाठी अंशरूपाने गणेशाचा अवतार घेतलेला आहे. हे प्रसिद्धच आहे. त्या अवतारांपेक्षा वेगळा असा हा गणेश आहे हे सांगण्यासाठी शिवसूत असा निर्देश इथे केलेला आहे. आता वरदमूर्तये,
देव असो अथवा मनुष्य, सर्व कार्याच्या आरंभी गणपतीचं पूजन केलं जातं. त्यामुळे तो मनुष्याप्रमाणे देवांनाही वर देणारा आहे. शिवपुराणात गणेशाला शिवाने वर दिला असं वर्णन आहे. इथे शिवाचा पुत्र हा संबंध जपण्यासाठी हे सांगितलेलं आहे. राम हा विष्णूचा अवतार असूनही दशरथाने त्याला युवराजाभिषेक केलाच ना, तो अधिकार दिला ना. त्यात जसं काही वावगं नाही तसंच इथेही समजावं. कारण पित्याने दिलेले अधिकार पुत्र जपतो, जबाबदाऱ्या सांभाळतो, ही जगत राहटीच आहे. त्यानुसार हे वर्णन इथे आलेलं आहे. अशा प्रकारे व्रातपती, गणपती, प्रमथपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवसूत, वरदमूर्ती अशा 8 नामांचा उच्चार करून इथे गणेश वंदना साधली आहे. गणेशाची इतर नावंही या 8 नावांमध्ये अंतर्भूत होतात. अथर्वशीर्षाच्या या संहितेमध्ये नामजप, मंत्रजप, तत्वमस्यात्मक ब्रह्मरूपाचं ज्ञान, सत्यवादी भक्तांचं रक्षण, ओंकारात्मक एकाक्षर विद्या, गायत्री, ध्यान, स्तुती अशा 8 मार्गांनी गणेशाचं स्तवन केलेलं आहे. अथर्वण ऋषींनी सांगितलेलं गणपती अथर्वशीर्ष इथे संपूर्ण झालं. सज्जन हो, पुढच्या भागात फलश्रुती जाणून घेऊया. अथर्वशीर्षाच्या सुरुवातीला जो शांती मंत्र म्हटला जातो त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच संपूर्ण अथर्वशीर्ष शुद्ध आणि स्पष्ट उच्चारात ऐकायचं असेल तर त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.